डंपर आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या 10वीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झालाय। नेमकी ही घटना कुठे घडली सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मनस्वी सुरेश मेतर वय 15 राहणार निवती असं तिचं नाव आहे। अपघात सकाळी 7:30च्या सुमारास पाटमाऊली मंदिरानजीक घडलाय। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की मनस्वी ही पाठ इथं SL देसाई विद्यालयात 10वीत शिकत होती। आज 17 तारीख 10वीचा शेवटचा पेपर असल्यानं ती दुचाकीवरून पाट इथं क्लासला येत होती। वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे पाट मार्गे कुडाळाच्या दिशेने येत होता। पाटमाऊली मंदिर येथील तीव्र वळणाचा अंदाज दुचाकीस्वाराला न आल्यानं दुचाकीची डंपरला धडक बसली। यात मनस्वी डंपरच्या चाकाखाली सापडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच निवती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। घटनास्थळी उपस्थितांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती। अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक होत निवती पोलीस ठाण्यात धडक दिली। परुळे पाट मार्गावर मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत असते। चालक सुसाट डंपर चालवत होता। याकडे लक्ष वेधत भरधाव डंपर वाहतुकीला आळा घालण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणी अल्पवयीन दुचाकीस्वारासह त्याचे वडील डंपर चालकाविरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय।